नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला भाकरी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे. भाकरी तांदळाची, ज्वारीची, बाजरीची, नाचणीची, मक्याची बनवली जाते. पण विशेषतः तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगी दिवशी आवर्जून बनवतात आणि ती भोगीच्या भाजीबरोबर खातात. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 3.5 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ चाळून घ्यायचं आहे. बाजरीची भाकरी खाताना थोडी कडवट चव लागते, म्हणून त्याच्यातील कडवट चव कमी येण्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. मीठ चमच्याच्या साहाय्याने विरघळून घेऊयात. मीठ घातल्यामुळे भाकरी चविष्ट होईल. मीठ विरघळून झालेलं आहे. आता याच पाण्याचा वापर आपण भाकरी करण्यासाठी करणार आहोत. भाकरी करायला घ्यायच्या अगोदर गॅसच्या मध्यम आचेवर तवा गरम करायला ठेवायचा आहे. परातीमध्ये 2 भाकरी होतील एवढं पीठ घेऊयात. पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात. एकदम जास्त पाणी वापरायचं नाही आहे, नाहीतर पीठ पातळ होईल आणि त्याची भाकरी नीट थापता येणार नाही. मळताना पीठ जर चिकट वाटत नसेल तर तव्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये मीठ विरघळून घेऊन ते पाणी पीठ मळण्यासाठी वापरायचं आहे. ग्रामीण भागात भाकरीला तव्यामध्ये गरम केलेल्या पाण्याला उतवणी म्हणतात. भाकरीसाठी आपण जेवढं पीठ मळून घेऊ तेवढंच भाकरी आपली छान होईल. हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी, ऊर्जा मिळण्यासाठी आणि पचनासाठी बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर ठरते, कारण त्याच्यामध्ये फायबर, प्रथिने आणि कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात. तसेच मकर संक्रांत ही हिवाळ्यातच म्हणजे जानेवारी महिन्यात येते. पीठ आपलं छान मऊ मळून झालेलं आहे. एका भाकरीला लागेल एवढा गोळा घेऊयात. गोळा परत आपण थोडा वेळ मळून घेऊयात. आता हा गोळा हातावर थोडा चपटा करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने. परातीमध्ये पीठ घेऊन पसरून घ्यायचं आहे. आता भाकरी थापताना परातीला चिटकणार नाही याची काळजी घेऊन हलक्या हाताने थापून घ्यायचे आहे. भाकरीचा आकार गोल राहावा म्हणून एक हात असा बाजूला लावायचा आहे. थापण्यासाठी गरजेनुसार सुके पीठ घ्यायचं आहे. ही बघा, भाकरी थापताना अशी गोल फिरवत राहायचंय. भाकरी आपली थापून झालेली आहे. ही बघा, याच्या कडा फार जाड किंवा पातळ ठेवलेल्या नाही आहेत. भाकरी आपली थापून झाल्यावर त्याच्यावर तीळ पसरून घालूयात आणि हलक्या हाताने थापून घेऊयात, जेणेकरून तीळ भाकरी भाजताना निघणार नाहीत. भाकरी आता भाजण्यासाठी तयार झालेली आहे. भाकरी तव्यामध्ये घालायच्या अगोदर गॅसची आच मोठी करायची. पिठाची बाजू वर राहील अशी भाकरी तव्यामध्ये टाकून किंचित गरम झाले की सर्व बाजूने नीट पाणी लावून घ्यायचंय. भाकरीला लावलेलं पाणी सुकलं की त्याच्या कडा उलटण्याच्या साहाय्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि भाकरी उलटून घ्यायचे. त्यानंतर आता खालची बाजू आपण सर्व बाजूने छान खरपूस भाजून घेऊया. हो, पण इथे गॅसची आच मोठीच ठेवायची आहे. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाकरी भाजून घ्यायची आहे. भाकरी आपली खरपूस भाजून झाले की उलटण्याच्या साहाय्याने तव्यावरून काढून गॅसच्या मोठ्या आचेवर तीळ लावलेली बाजू छान खरपूस भाजून घेऊयात. अशी भाकरी गॅसवर भाजल्यामुळे तिचा खोलगट आकार छान येतो. हे बघा, गॅसच्या मोठ्या आचेवर भाकरी अशी भाजल्यामुळे तिला छान खोलगट आकार आलेला आहे.
तीळ लावलेली आणि खरपूस अशी भाजलेली गरम गरम बाजरीची भाकरी भोगीच्या भाजीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. भोगीची भाजीच कशाला, थंडीमध्ये एरवी तुम्ही तुमच्या आवडत्या आमटीसोबत किंवा भाजीसोबत खाऊ शकता. अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.